हुतात्मा चौकातील या ठिकाणी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी हुतात्म्यांना आहुती वाहण्यासाठी खरं तर श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध अशा हुतात्मा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलंय। इथे दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुतात्मा चौकात दाखल झालेली आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा देखील या ठिकाणी त्यांच्या वतीनं देखील अभिवादन करण्यात आले। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडले जात आहेत। भाग्यश्री, इथे दृश्य आपण पाहतोय हुतात्मा चौकातील। नक्कीच आपण बघितलं तर हुतात्मा चौकामध्ये आता सध्या मुख्यमंत्री असतील, महापौर असतील पोहोचलेले पाहायला मिळत आहेत, अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर आज 1 मेचा दिवस आहे, महाराष्ट्र दिन आहे आज, आणि आजच खरं तर अनेक वर्षांची जी महाराष्ट्र मुंबईसह वेगळा याची जी भूमिका होती ती स्पष्ट झाली आणि महाराष्ट्र वेगळा झाला। आज आपण जर बघितलं तर यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं। 107 आपले हुतात्मे आहेत, त्यांनी बलिदान दिलेलं पाहायला मिळालं आणि त्यांचं स्मारक जे आहे ते तिथे हुतात्मा चौकात प्रतिकृती त्यांची ठेवलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर एकंदरीतच यासाठी खूप मोठे कष्ट जे आहेत ते त्यांना सहन करावे लागले। त्यांचा जर इतिहास बघितला तर अत्यंत गंभीर आणि गहन असा हा इतिहास आहे आणि या इतिहासाची प्रत्येकाला आठवण राहावी यासाठी हा एक आजचा दिवस महत्त्वाचा मानला जातो, ज्यासाठी अभिवादन करण्यासाठी तिथे विविध नेते जे आहेत ते येत असतात। अशाच पद्धतीने मुख्यमंत्री आणि ऋतू तावडे ज्या महापौर आहेत मुंबईच्या त्या देखील इथे पोहोचलेल्या पाहायला मिळत आहेत। सोबतच इतर मंत्री देखील आहेत, मंगल प्रभात लोढा देखील इथे उपस्थित झालेले पाहायला मिळतात। भाग्यश्री, खरं तर मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात। सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर आहेत, त्या ठिकाणी ते अभिवादन करणार आहेत। मात्र एकनाथ शिंदे दिसत नाहीयेत या चित्रांमध्ये। नक्कीच आपण बघतोय की आज एकनाथ शिंदे तिथे दिसत नाहीये। खरं तर आज जो कार्यक्रम आहे मिसिंग लिंकचा तो देखील ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे सकाळी ते तिथे जाणार असल्याची माहिती होती। मात्र नेमके एकनाथ शिंदे का येऊ शकलेले नाहीत याचं कारण अद्याप कळलेलं नाही, पण थोड्याच वेळात स्पष्ट होईल। एकनाथ शिंदे स्वतः यावर प्रतिक्रिया देतील, त्यावेळी हे कारण जे आहे ते स्पष्ट होईल। मात्र आपण जर बघितलं तर गेले अनेक दिवस महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस असल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। त्याचंच तर हे उदाहरण नाही ना, हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर हुतात्मा चौक म्हणजे केवळ 5 रस्त्यांचा संगम नाहीये, तर तो संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या ऐतिहासिक लढ्याचा साक्षीदार आहे। या लढ्यानं महाराष्ट्र आणि मुंबईचा भूगोलाचा बदलला नाही, तर मराठी अस्मितेला एक वेगळी ओळख दिली। त्यामुळे महाराष्ट्र दिनी 1 मेला या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि प्रत्येक मराठी माणसानं आपला इतिहास जगवण्यासाठी या ठिकाणी गेलंच पाहिजे असं अनेकांना वाटतं। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार म्हणजे हुतात्मा चौक। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलेलं आहे। सोबत मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, आयुक्त अश्विनी भिडे, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवर देखील उपस्थित आहेत। नोव्हेंबर 1955 मध्ये मुंबईला नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचा भाग बनवण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते आणि यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या 106 कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला आणि त्याच त्यांच्या आठवणीतच हे स्मारक उभारण्यात आले। महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 106 हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण राहावी म्हणून मोठा निर्णय घेण्यात आला। 1961 मध्ये फ्लोरा फाउंटन चौकाचं नाव बदलून हुतात्मा चौक करण्यात आले। तसेच या चौकात एक कांस्याचा पुतळा देखील बनवण्यात आला। यामध्ये एक शहरी मजूर आणि एक शेतकरी खांद्याला खांदा लावून हातात मशाल घेऊन उभा असल्याचं दिसतंय। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील कामगार ते शेतकरी अशा समाजातल्या सर्व घटकांच्या योगदानाचा साक्षीदार हे स्मारक आहे।
या पुतळ्याच्या बाजूलाच एक भली मोठी शिळा देखील आहे. यावर 106 हुतात्म्यांची नावं सुवर्णाक्षरानं कोरली असून ती आजही त्यांच्या त्यागाचं आणि कर्तृत्वाचं स्मरण करून देतात. महाराष्ट्रातील तमाम भगिनी आणि बंधूंना, सर्व महाराष्ट्रीय वासियांना आणि जगभरातील मराठी माणसाला मी महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. छत्रपती शिवरायांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, स्वराज्य आणि सुराज्य हा संदेश ज्या मातीने दिला तो हा महाराष्ट्र, थोर समाज सुधारकांनी ज्या ठिकाणी सुधारणेचं आंदोलन चालवलं तो हा महाराष्ट्र, भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून जिथे भक्तीचा एक अखंड मेळास तयार झाला तो हा महाराष्ट्र, आणि अर्थातच 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर तयार झालेला हा महाराष्ट्र, आणि आज जगातली 30वी अर्थव्यवस्था असलेला हा महाराष्ट्र, देशाचं पॉवर हाऊस असलेला हा महाराष्ट्र, देशाचं ग्रोथ इंजिन असलेला हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं सातत्याने देशाला दिशा देतो आहे. आणि आपण महाराष्ट्र गीतात म्हणतो, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. हे गेले अनेक वर्ष, शेकडो वर्ष महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र दिन आपल्या सगळ्यांकरता एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. आज कामगार दिवस देखील आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं, पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर असते. ज्या कामगारांनी या संपूर्ण व्यवस्थेचं निर्माण केलं, या संपूर्ण भारतात, जगात, महाराष्ट्रात आपल्या श्रमानं आपल्याकरता एवढी मोठी संपत्ती निर्माण केली, त्या सर्व कामगारांना मी नमन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि जगभरातल्या कामगारांना देखील कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आज महाराष्ट्र दिन है, इस मौके पर क्या कहना चाहेंगे, क्या महाराष्ट्र वासियों को संदेश देना चाहेंगे सर? मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र दिवस के अवसर पर हम सभी लोग हुतात्मा स्मारक पर मानवंदना देने के लिए उपस्थित है. 106 हुतात्माओं ने जिस समय बलिदान दिया उस समय ये महाराष्ट्र खड़ा हुआ है. छत्रपति शिवाजी महाराज, इन्होंने महाराष्ट्र धर्म का निर्माण किया और एक बहुत बृहद परंपरा जो हमारे यहाँ पर भक्ति मार्ग के माध्यम से, वारकरियों के माध्यम से आई है, उस परंपरा का निर्वाह करने वाला ये महाराष्ट्र है. और रिफॉर्मिस्ट, इस प्रकार का जो एक पूरा आंदोलन चला सुधारणावादी, उसका भी नेतृत्व करने वाला महाराष्ट्र है. और आज देश का पावर इंजन, देश का ग्रोथ इंजन ऐसा ये महाराष्ट्र है. इसलिए इस महाराष्ट्र दिन पर स्मारकास खरं तर मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खरं तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हुतात्मा चौकात अभिवादन करण्यात आलेलं आहे. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासोबतच अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा चौकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेपर्यंत थांबणार नाही असे देखील असे पुनरुच्चार देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं राजकीय नेते ते टीका करताना पाहायला मिळतात. राज ठाकरे देखील वक्तव्य केलं.
पहिल्यांदा तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये किंवा इथे केवळ कोणी याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाळली नाही. छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला त्या धर्माला देखील ते अपेक्षित नाही. आणि मला तर अतिशय आनंद आहे की माझा मराठी बांधव मी देशाच्या कुठल्याही राज्यात गेलो तरी तिथला एक अतिशय प्रॉमिनंट अशा पद्धतीचा नागरिक म्हणून त्या राज्यामध्ये तिथल्या संस्कृतीमध्ये भर टाकताना दिसतोय. भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. यातला मार्ग हा आहे की आपली भाषा इतकी सुंदर आहे आणि इतकी सोपी आहे, कोणालाही शिकवता येते. त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की अशा सगळ्या लोकांना आम्ही भाषा शिकवू. महाराष्ट्र पुढे जातोय, एक पाऊल पुढे टाकताना आज मिसिंग लिंक प्रोजेक्टचा मला अतिशय आनंद आहे. 2015 साली आम्ही हा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर अडथळ्यांची शर्यत पार करत आज देशातलं वंडर ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी वायडेस्ट अंडरग्राऊंड टनेल असा दर्जा दिला, रेकॉर्ड दिला. आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मार्वल्सनी परिपूर्ण अशा पद्धतीनं हा मार्ग या ठिकाणी तयार झालाय. आणि आज त्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल. अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल. आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय है. सर, महाराष्ट्र दिन के ऊपर जो है मिसिंग लिंक जो है वो आज से उसका इनॉग्रेशन होने जा रहा है. किससे लिंक कितना इफेक्टिव होगा, कितने सारा ट्रैफिक कंजेक्शन इससे कम होगा सर मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे का? मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे पे जहां सबसे ज्यादा जाम होता था वो घाट सेक्शन, वहां पर ये लिंक तैयार की गई है जिसमें केबल स्टेड ब्रिज है, जिसमें अंडरग्राउंड टनल है और हम लेक के नीचे से भी उसके उस पूरे प्रोसेस में गए हैं. और ये इसलिए महत्वपूर्ण है कि इसके कारण असलाच पाहिजे असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या हुतात्मा स्मारकास मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आलंय. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचं वर्ल्ड रेकॉर्ड करणं महत्वाचं आहे. व्यवस्थेचं निर्माण केलं. या संपूर्ण भारतात, जगात, महाराष्ट्रात आपल्या श्रमानं आपल्याकरता एवढी मोठी संपत्ती निर्माण केली. त्या सर्व कामगारांना मी नमन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या कामगारांना देखील कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आज महाराष्ट्र दिन है, इस मौके पर आप क्या कहना चाहेंगे, क्या महाराष्ट्र वासियों को संदेश देना चाहेंगे सर? मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र दिवस के अवसर पर हम सभी लोग हुतात्मा स्मारक पर मानवंदना देने के लिए उपस्थित हैं. 106 हुतात्माओं ने आम्हाला मान्य नाही असं विधान यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकली पाहिजेच, मात्र भाषेच्या आधारावर होणारा हिंसाचार थांबला पाहिजे असं देखील यावेळेस मुख्यमंत्री म्हणालेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.